महाड तालुक्यातल्या सावित्री नदीवरच्या पूल दुर्घटनेला तब्बल 17 तासांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला। मात्र अद्यापही इथले जे गाड्या वाहून गेल्या त्यापैकी कोणाचाही शोध अद्यापही लागलेला नाहीये। नातेवाईक या ठिकाणी दाखल व्हायला लागलेत। आपल्यासोबत तवेरा गाडीमध्ये जे कांबळे कुटुंबीय होतं त्यांचे नातेवाईक आहेत। अशू, नेमकं काय सांगशील? 17 तासांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला, काय तुमचं? रात्री 11:30 पासून त्यांचा संपर्क होत नाही आम्हाला। मिसिंगच आहेत ती। मला वाटतं 16-17 होतील तास मिसिंग होऊन त्यांना अजूनही कोणाचा संपर्क होत नाही। आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की मेहरबानी करा आणि काहीतरी आमच्या माणसांना शोधून द्या आमच्या माणसांना। पण तेही प्रयत्न करतात, हेलिकॉप्टरने फिरतायत, बोटीने फिरतायत। फक्त त्यांना विनंती आमची की लवकर माणसं शोधून द्या आमच्या। हा सगळा प्रकार बघता सगळ्या यंत्रणा या ठिकाणी राबवण्यात आल्या शासनाकडून, पण त्यांना यश येत नाही। काय सांगाल? आता यश येत नाही तर आता आम्ही काय सांगणार ना? आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत। आम्ही फक्त अपेक्षा करू शकतो सरकारकडनं की आम्हाला शासन काहीतरी मदत करेल या गोष्टीमध्ये। पण आता बराच वेळ होऊन कालावधी म्हणजे बराच कालावधी होऊन गेला। आता आम्हाला अपेक्षा आहे की आमची माणसं भेटतील म्हणून। आता पाणी ओसरलंय, मला वाटतं स्थानिकांकडनं कळलं की 10-12 फूट पाणी खाली गेले म्हणून। अजूनही एसटी पण दिसत नाही आहे किंवा कुठली गाडी दिसत नाही आहे। 10-12 फूट जो आहे तो पाणी खाली ओसरलं आहे, इथलं स्थानिकांचं म्हणणं आहे। मात्र अद्यापही NDRF असेल, वायुसेना असेल, नौसेना असेल, यांना मात्र या गाड्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही। त्यामुळे इथले नातेवाईक जे आहेत ते सध्या चिंतेत आहेत आणि सरकारला विनंती करतात की लवकरात लवकर आमच्या नातेवाईकांना निदान शोधून तरी द्या। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, महाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।